नमस्कार मित्रांनो. घरात रोज वाद होत होती. सुनेला वाटायचं सासू मला कमी लेखते, सासूला वाटायचं सून मला समजत नाही. एक दिवस सासूने काहीतरी वेगळं केलं. तिने घराच्या चाव्या सुनेच्या हातात दिल्या आणि म्हणाली, आजपासून घर तुझं. सून घाबरली पण जबाबदारी घेतली. संकट आली, ती पडली पण पुन्हा उभी राहिली. आणि एक दिवस ती रडत सासूच्या पायावर पडली. आई, तू मला बदललं. सासू हसली. डावपेच नाही ग, विश्वास. घर वाचवायचं असेल तर कधी कधी जिंकायचं नसतं, विश्वास ठेवायचा असतो. माझ्या चॅनलवर सासूचा डावपेच ही मोठी कथा लिहिलेली आहे. तुम्हाला ही कथा नक्की अवश्य पहा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुम्हाला कथा कशी वाटली ते लिहा. पुन्हा भेटूया अशा नवीन कथेसह. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय भारत.